अहिल्यानगर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट, नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता। भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक 26 ते 28 सप्टेंबर 2025 या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यात विजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। नद्यांच्या विसर्गात वाढ, पूरपरिस्थितीचा धोका। पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला असून त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये। नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आलं आहे। सध्या भीमा नदीवर दौंड पूल इथं 15,385 क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून 6,310 क्युसेक, जायकवाडी धरणातून 37,728 क्युसेक, प्रवरा नदीवरील ओझर बंधारा 1,156 क्युसेक, मुळा धरणातून 1,200 क्युसेक, घोड धरणातून 5,000 क्युसेक, सीना धरणातून 4,604 क्युसेक, कुकडी नदीवरील एडगाव धरणातून 500 क्युसेक, हंगा नदीवरील विसापूर धरणातून 650 क्युसेक, खैरी धरण येथून 922 इतका विसर्ग सुरू आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सूचना, मेघगर्जनेच्या वेळी विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नये। विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा। गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये। विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा। ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटरसायकल, सायकल यांच्यापासून दूर राहावे। मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत दिव्यांचे खांब, धातूचं कुंपण, विद्युत वाहिनी अथवा ट्रान्सफर जवळ थांबू नये। सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या लोंबणाऱ्या केबल्सपासून दूर राहावं। जाहिरात फलक, होर्डिंग्स कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जाहिरात फलकांच्या, होर्डिंगच्या आजूबाजूला थांबू नये व योग्य ती दक्षता घ्यावी। विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये झाकावे। जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा। धरण व नदी क्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी। धरणाचे पाण्यात वा नदीच्या पाण्यामध्ये उतरू नये। धोकादायक सेल्फी काढू नये। नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष राहावं। पाणी पातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदी पात्रापासून तसेच ओढे व नाले यापासून दूर राहावे। सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे। नदी, ओढे, नाल्यावरील पूल व बंधाऱ्यावरून पाणी वाहत असल्यास पूल, बंधारे ओलांडू नये। नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं। आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे। जुनाट, मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतींमध्ये आश्रय घेऊ नये। अतिवृष्टी व भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते। त्या दृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे। घाट रस्ता न प्रवास करणं शक्यतो टाळावं। जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे। जिल्हा नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक 1077 असून दूरध्वनी क्रमांक 0241 232 38 44 व 235 69 40 उपलब्ध आहे, असं आवाहनही करण्यात आलं आहे। ब्युरो रिपोर्ट, नगर जिल्हा, अहिल्यानगर।